जय श्रीराम मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की नेहमीप्रमाणे आपण आपल्या शॉपमध्ये 2-4 दिवस थोडंसं बाहेर गेलो होतो, त्याच्यामुळे तुम्हाला दिसलं तर नसनच. पण व्हिडिओ बनवण्याचं कारण असं, बॅकग्राऊंडमध्ये गाणं चालू आहे. गाणं कोणतं आहे काय आता तुम्हाला ऐकायला येऊनच राहिलं. पण या गाण्यामध्ये जे काही सांगितलं आहे ना, नुसतं गाणं नाही देवालं. पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तर आपल्या जीवनात पण सेम असंच होते. कोण कसा येईन आणि काय करन आणि काय करून जाईन काही सांगता नाही येत. भरपूर लोक वाईट भेटत असेल त्यांचा विचार नको करा, पण त्यात काही ना काही देव माणसं भेटते. फक्त त्या देव माणसाचा विचार करा की त्यांच्यामुळे आपल्या जीवनात का बदल झाला. रोज काही ना काही नवीन घडते जीवनामध्ये, रोज काही ना काही होत राहते. काही काळजी नाही करायचं, जे करू ना तेच भेटणार आहे. बाबरीच्या झाडाला आंबे नाही लागत ना आंब्याच्या झाडाला काटे नाही लागत, हे कधी लक्षात ठेवायचं. चांगलं करू तर चांगलंच होणार आहे आणि वाईट करू तर वाईटच होणार आहे. जेवढं चांगलं करू, होऊ शकते कोणी खूप चांगलं आहे पण त्याच्या जीवनामध्ये कमी जास्त उतार चढाव येतच राहते, काळजी नाही करायची. होऊ शकते त्याच्यापेक्षा काहीतरी भेटणार असेल. तर या गोष्टीचा नेहमी विचार करायचा की माझ्यासोबत वाईट का होऊन राहिलं, वाईट नाही होऊन राहिलं, अरे त्यासोबत खूप चांगलं होऊन राहिलं. पावन है सभी पूजेंगे नहीं तेरी नाव कही, तेरी बारी के जो लोग वे सब बदल के आएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. तर सकाळी सकाळी उठल्याबरोबर दुकानात आल्याच्या नंतर आहे ना, मूड फ्रेश करायसाठी आणि दिवस हॅपी करायसाठी आहे ना, असं काहीतरी आहे ना आम्हाला करावंच लागते. म्हणजे हे जे गाणे लावतो आम्ही स्पेशली, आमच्याकडे काही कोणते बाकीचे गाणे आम्ही खूप कमी लावतो किंवा सायंकाळी लावू. सकाळी सकाळी या तुम्हाला हनुमानाचे, रामाचे आणि असेच काहीतरी भेटेल का जे ऐकल्यानंतर तर माणूस एकदम प्रसन्न होऊन जाईल. तुम्ही पण तुमच्या जीवनामध्ये काहीतरी बदल करा, काही होणार नाही. जे होणार आहे तेच होणार आहे. तुम्ही टेन्शन घेतल्यानं काही कोणती गोष्ट सॉल्व नाही होणार आहे आणि तुम्ही टेन्शन नाही घेतल्यानं काही कोणती गोष्ट वाया नाही जाणार. मग टेन्शन कशाला घ्यायचं, बिंदास राहायचं. जे होते ते पाहिलं ते, फक्त आपलं काम जे आहे ते करत जायचं. असं नाही का एखादी ड्युटीवाला माणूस आहे नाही ड्युटीत गेलं तर काय होते, बिझनेसवाला माणूस आहे नाही गेलं आपल्या बिझनेसला काय होते, किंवा एखादी शाळेतला पोरगा आहे नाही शाळेत गेलं तर काय होते, नाही त्यांना फरक पडत. जे काम आहे ते काम इमानदारीनं करा. बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहे ना बरोबर तुमच्या वेळेवर होणार, जसं तुम्हाला पाहिजे तसं. फक्त तुम्ही त्याला टाईम द्या. 12वी जर पास व्हायचं आहे ना भावांनो, पहिली तर ॲडमिशन करायला लागणारच आहे. तुम्ही म्हणाल का ना मी 12वीचा अभ्यास करतो डायरेक्ट 12वी पास होतं. 12 वर्ष वाट पाहिली ना आपण त्या गोष्टीसाठी. 12वी पास व्हायसाठी 12 वर्ष शिकलो आपण. एखादी जर कॉलेजला ॲडमिशन जर केली तर 3 वर्ष किंवा 4 वर्ष वाट पाहतो. एखाद्या जॉबला जर लागलो ना तर ते जॉब सेटल व्हायला कमीत कमी 5 वर्ष लागते. 5 वर्षामध्ये माणसाचे किती यल लागते ना त्या माणसाला माहीत आहे. तर तरी स्पेशल ठेवतेच तुम्हाला जॉब ठीक आहे. एखादी बिझनेस जर करतो म्हटलं ना तर 5 वर्ष 10 वर्षसुद्धा लागते, 25 वर्षसुद्धा लागू शकते. काळजी नाही करायची, बस काम आहे ते करत जायचं. काम करत राहिल्यानं माणूस कमी नाही पडणार आहे. काम करत जायचं. आपला जन्मच कामासाठी झाला आहे. सगळ्यात अगोदर महत्त्वाची स्वतःला हे समजायचं का देवा आमचा जन्मच कामासाठी झाला आहे. कोणाला असं वाटतं की नाही सकाळी उठलं काम, संध्याकाळी झालं काम, दुपार झालं काम, काय होईल नुसतं काम. शाळेत जाणाऱ्या पोराला वाटते झालं काय सकाळी अभ्यास, दुपारी अभ्यास, संध्याकाळी अभ्यास. आता त्या जन्मच अभ्यासासाठी झाला आहे. बिझनेसवाला असेल त्याचा जन्मच त्या गोष्टीसाठी झाला आहे. सकाळी कस्टमर, दुपारी कस्टमर, सायंकाळी कस्टमर नाही तर ते भागन कसं भाऊ. जॉबवाला असेल तर भाऊ त्याला काम करावंच लागेल. काम नाही करत तर तो जॉबवाला जो साहेब आहे किंवा जो मालक आहे तो ठेवणार कशाला, हकलून देईल ना तुम्हाला. म्हणून कामासाठी कधी व्हायचं नाही. आता कामातच राम आहे. हे गोष्ट पता नाही किस रूप में आकर नारायण मिल जाएगा ना. भेटतेच प्रत्येकाला नवीन नवीन भेटतेच. चला आजच्या पुरती एवढं ठीक आहे. भेटू उद्या काही नवीन गोष्ट घेऊन. जय श्रीराम.